चला तर डायबिटीज व डाएट फ्रेंडली अशी आपण पावभाजी बनवूया। सर्वात आधी मी इथे एक मोठा फ्लावर घेतलेला आहे, त्यासोबत 4 ते 5 टोमॅटो आणि हिरव्या शेंगांचे वाटाणे घेतलेले आहेत। बटाट्याच्या ऐवजी मी इथे सुरण वापरलेला आहे, म्हणूनच याला मी डायबिटीज फ्रेंडली अशी पावभाजी म्हणते आहे। मी एवढ्याच भाज्या घेतलेल्या आहेत, तुम्ही अजून घेऊ शकता। फ्लावरचे तुकडे आणि सोललेले मटार पाण्यात भिजत ठेवलेले आहे। सुरणाचे तुकडे गरम पाणी करून घेतले, त्यामध्ये सोडून घेत आहे। गॅसची फ्लेम बंद आहे। 5 मिनिटांनंतर सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत। आता मी सुरणाचे तुकडे गरम पाण्यात यासाठी ठेवले होते, कधी कधी सुरण खाजरा असतो तर त्याच्यात जर खाज असेल तर ती निघून जाते। तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर कसा चेंज झालेला आहे तो। आता गरजे एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालून एकदा मिक्स करून हाय टू मीडियम फ्लेमवरती कुकरच्या आपल्याला 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 4 शिट्या झालेल्या आहेत। आता कुकर थंड होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत इकडे धना जिऱ्याची पूड करून घेत आहे। त्याचसोबत आलं लसूण मिरची व कोथिंबीरची पेस्ट करून घेत आहे। आता या ठिकाणी जे आपण 4 ते 5 टोमॅटो घेतले ते कापून त्याची प्युरी करून घ्यायची, म्हणजेच पेस्ट करून घ्यायची आहे। इथे कुकर थंड झालेल्या भाज्या चाळणीत काढून थंड करून घ्यायच्यात आणि मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचे, जेणेकरून आपल्या भाज्या स्मार्टली स्मॅश होतात। इथे मी थोडेसे वाटाणे साईडला काढले होते, ते सुद्धा ओबडधोबड असे वाटून घ्यायचे आहे। तेलामध्ये बटर घालून छान मेल्ट करून घ्यायचे, त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा, त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धना जिरा पावडर आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, त्यासोबत टोमॅटोची प्युरी घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। त्यामध्ये भाज्यांची पेस्ट केली ती ऍड करून घ्यायची, आवश्यक इतकं पाणी घालायचे, वरून बटर आणि कोथिंबीर घालून मिक्स करून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। तव्यावरती बटर, कोथिंबीर आणि थोडीशी भाजी घालून पाव छान शेकून घेतलेले आहेत आणि ही झाली आपली पावभाजी तयार। तर ही झालेली आहे मस्तपैकी तयार आपली डायबिटिक फ्रेंडली अशी ही पावभाजी। यात बटाटा किंवा कुठल्याही प्रकारचा कलर ऍडेड नाहीये, अगदी नॅचरल आणि मस्तपैकी बटरी स्पायसी अशी आपली ही डाएट फ्रेंडली आणि डायबिटिक फ्रेंडली पावभाजी आहे तयार। मी ह्याचा स्वाद घेणारच आहे, पण तुम्ही सुद्धा ह्याचा आस्वाद एकदा नक्की घ्या। अगदी झणझणीत चविष्ट अशी ही पावभाजी तयार झालेली आहे आणि जी लोक बटाटा अवॉइड करतात ना खायला, त्यांच्यासाठी अगदी मस्त। ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन आस्वादाबरोबर, तोपर्यंत बाय बाय।